माझं नाव रोहन आहे. मी सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारा. काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. माझी एका ऑटोमोबाईल कंपनीत मुलाखत होती, म्हणून मी पुण्याला जात होतो. ट्रेनमध्ये बसलो तेव्हा समोरच्या सीटवर एक महिला बसल्या होत्या. त्या खूपच देखण्या आणि आकर्षक दिसत होत्या. त्यांचं वय साधारण 37 वर्ष असावं, पण दिसायला त्या 25 वर्षाच्या वाटत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती आणि ते लांब सडक केस त्यांना आणखीनच सुंदर बनवत होते. त्या खरोखरच मोहक दिसत होत्या. त्यांचा देखणा बांधा पाहून मला खूप आनंद झाला होता आणि माझ्या नजरेला त्या आकर्षित करत होत्या. ट्रेन सुरू झाल्यावर मी विचार केला की त्यांच्याशी बोलावं का. मग धैर्य गोळा करून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. त्यांनी हसत मुखाने विचारलं, तू कुठे जात आहेस? मी सांगितले, मी पुण्याला शिवाजीनगरला जात आहे. तिथे माझी एक मुलाखत आहे. हे ऐकून त्या म्हणाल्या, अच्छा, मी पण पुण्याचीच आहे. साताऱ्याला माझ्या नवऱ्याला भेटायला आले होते. मी त्यांना नाव विचारलं तेव्हा त्यांनी आपलं नाव शिल्पा असं सांगितलं. मी विचारलं, अच्छा, तुम्ही पुण्यात कुठे राहता? त्या म्हणाल्या, मी पण शिवाजीनगरलाच राहते. आम्ही एकमेकांशी बोलताना खूप छान वाटू लागलं. शिल्पाजींच्या बोलण्यातील सरळपणाने मला त्यांचं व्यक्तिमत्व आणखी आवडू लागलं. ट्रेनच्या प्रवासात आम्ही आमच्या आयुष्याविषयी बरंच काही शेअर केलं. मी सांगितलं की माझी मुलाखत एका ऑटोमोबाईल कंपनीत आहे आणि त्यांनी मला उत्साहवर्धन केलं. सर्व प्रवासात मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्या खूपच आकर्षक दिसत होत्या. कदाचित त्यांनीही हे लक्षात घेतलं असेल, पण त्या काही बोलल्या नाही. रात्रीचे 10 वाजायचा टाइम चालला होता. वातावरण एकदम थंड पसरलं होतं. मी माझ्यासोबत फक्त माझी बॅग आणली होती. बाकी थोडे कपडे आणले होते, पण अंगावर घेण्यासाठी काही नव्हते, ना स्वेटर ना काही. त्यामुळे मला थोडी थंडी वाजत होती. बाकीचे प्रवासी खुर्चीवर झोपले होते. फक्त मी आणि शिल्पाजी शेजारी बसलो होतो. आमच्या समोर एक वृद्ध महिला होती. ती सुद्धा शांत झोपली होती. फक्त जागे होतो मी आणि शिल्पाजी. मी आजूबाजूला बघत होतो, पण कोणीही दिसत नव्हतं. मग मी शिल्पाजींकडे एकटक बघत होतो आणि त्या माझ्याकडे चोरून बघत होत्या. त्यांना सुद्धा समजले होते की मी त्यांना चोरून पाहत आहे, पण त्या काही म्हणत नव्हत्या. त्यामुळे माझी हिंमत वाढली होती. थोड्या वेळाने शिल्पाजी म्हणाल्या, मला आता थोडी झोप येत आहे, खूप झोप येत आहे, पण मी अशी बसून झोपू शकत नाही. मला पाय लांबून झोपायची सवय आहे, पण इथे जागा कमी आहे. काय करावं ते सुचत नाही. मग मी म्हणालो, शिल्पाजी, तुम्ही एक काम करा, तुमचे पाय लांबून असे झोपा. पण तिथे जागा कमी असल्याने आम्हाला अडचण होत होती. आता काय करावे ते मला काही समजत नव्हते. वरती बघावे तर वरती सुद्धा एक पॅसेंजर झोपला होता. मग मी म्हणालो, तुम्ही एक काम करा, असे पाय लांबवा माझ्या मांडीवरून खाली आणि आरामात झोपा. त्यांनी माझ्या मांडीवरून खाली पाय लांबून दिले आणि त्या झोपल्या. त्यांना खरंच झोप आली होती. अंग टाकल्या टाकल्या त्यांचे डोळे लागले आणि त्या झोपी गेल्या. पण मला आता झोप येत नव्हती, कारण एका स्त्रीचा स्पर्श मला होत होता आणि माझ्या आतील भावना जागे होण्यास सुरुवात झाली. मी माझे लक्ष दुसरीकडे व्यस्त करत होतो, पण वारंवार माझे लक्ष तिथे जात होते. त्यांचा होणारा स्पर्श मला एक वेगळीच जाणीव देत होता. आता मला माझे डोके काम करणे बंद पडल्यासारखं वाटलं. त्यांचे पाय सारखे हलवत असल्यामुळे मला अधिक अडचण होत होती. त्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला पाय सरकवत होत्या. त्या हालचालीमुळे मला खूपच अडचण होत होती. मी शिल्पाजींच्या पायांचा स्पर्श सहन करत होतो, पण मनात मात्र हजारो विचारांची गर्दी होत चालली होती. त्या गाढ झोपेत होत्या. त्यांचा श्वास स्थिर झाला होता. त्यांचे पाय मात्र माझ्या मांडीवरून खाली लोंबकाळत होते आणि झोपेत त्या कोणत्याही थोड्या थोड्या हालचाली करत होत्या. त्यांचा उबदार स्पर्श, त्यांच्या पायाची हलकीशी हालचाल, या सगळ्यांनी माझे लक्ष पूर्णपणे विचलित झालं होतं. मी डोळे बंद करून शांत होण्याचा प्रयत्न केला. समोरच्या खिडकीतून येणारा थंड वारा माझ्या त्वचेवर झुळझुळत होता, पण तरीही माझे शरीर गरमागरम झाले होते. मी वारंवार स्वतःला सांगत होतो, हे बरोबर नाही, त्यांचा आदर कर, पण मनावर ताबा ठेवणे अशक्य होत चाललं होतं. काही वेळाने शिल्पाजींची झोपेतून उघडझीप झाली. त्यांनी आपला उजवा पाय थोडा सरकवला आणि तो माझ्या मांडीच्या जवळपास येऊन थांबला. त्यांची पायाची बोटे माझ्या पायाला जवळजवळ स्पर्श करत होती. या स्पर्शाने मी स्थिर बसून राहण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझा श्वास वेगाने वाढत चालला होता. मग अचानक शिल्पाजी जाग्या झाल्या. त्यांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. मला खूप
लाज वाटली. मी डोके वाकवले, पण त्या काही बोलल्या नाही. त्यांनी हळुवारपणे आपले पाय मागे घेतले आणि शांतपणे बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरवाणी हास्याची रेषा होती. त्या म्हणाल्या, बेटा, मला झोप नीट आली नाही. तुला त्रास झाला नाही ना? मी घाईघाईने म्हणालो, नाही, अजिबात नाही, तुम्ही आराम करा. पण माझा आवाज थोडा बदलला होता. ते ऐकून कदाचित त्यांना काहीतरी कळालं असेल. त्या पुढे काहीच बोलल्या नाही. त्यांनी आपला स्कार्फ काढला आणि मला देत म्हणाल्या, थंडी आहे ना? हा घे, अंगावर घे. मला हे ऐकून खूप गहिवरले. मी तो स्कार्फ घेतला, पण तो घालण्याचे धाडस केले नाही, कारण तो त्याने वापरला होता. त्याला त्यांचा स्पर्श होता. मी तो हातात धरून बसलो. काही वेळाने त्यांना पूर्णपणे जाग आली. त्यांच्या डोळ्यात अजूनही झोपेचा हलकासा धुंदपणा होता, पण त्यांना अचानक प्रकृतीची जाणीव झाली. त्या उठून बसल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता होती. त्यांनी मला हलकेच खांद्यावर टेकवत विचारले, बाळा, मला बाथरूमला जायचे आहे, पण बाहेर किती अंधार आहे. मला एकट्याला जायला खूप भीती वाटते. तू मला सोबत चलशील का? त्याचा आवाज किंचित थरथरत होता. मी त्वरित होकार दिला. तुम्ही निसंकोच चला, मी तुमच्या सोबतच आहे. त्यावर त्या हलकेसे स्मितहास्य करत उठल्या. रात्रीची वेळ, बाहेर काळोखाचा मोसम असावा, पण दाट अंधार पडला होता. केबिनमधील दिव्यांचा प्रकाशही त्या गडद अंधाराच्या तुलनेत मिणमिणत वाटत होता. शिल्पाजी पुढे चालू लागल्या आणि मी त्यांच्या मागोमाग चालत होतो. कॅबिनचा दरवाजा उघडला तेव्हा समोर ट्रेनचा एक लांब सडक कोपरा आणि निवांत प्रवासी दिसले. काही जण खिडकी शेजारी झोपले होते, काही मोबाईलच्या प्रकाशात बसले होते. पण मला जसे जसे पुढे जावे वाटले तसे तसे माझ्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली. मला वाटले की शिल्पाजींच्या इतक्या जवळ जाऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहणे अयोग्य ठरेल, कारण रात्रीची वेळ एकट्या स्त्रीच्या मागे पुरुषाने जाणे वाईट समजले जाऊ शकते. त्यामुळे मी ट्रेनच्या दरवाजाजवळ छोट्या जागेत उभा राहिलो. तिथून मला बाथरूमचा रस्ता दिसत होता आणि मी जवळही होतो. शिल्पाची समोर गेल्या आणि बाथरूमच्या दिशेने वळल्या. तेव्हा मी आरामात तिथे उभा होतो. अचानक माझ्या नजरेसमोर एक दृश्य आलं. बाथरूमच्या दिशेने दोन माणसं येत होती. त्यांची शरीरयष्टी भले भक्कम होती. दाढी एकदम गुंतागुंतीची वाढली होती आणि ते तसे लडबडत चालले होते, जणू त्यांनी भरपूर मद्यपान केलं होतं. त्यांच्याच एकाच्या हातात बाटली आढळली. त्यातून उरलेला दारूचा काही थेंब पिण्याचा तो प्रयत्न करत होता. तर दुसरा हसत हसत काहीतरी अश्लील शब्द बोलत होता. त्यांचे डोळे लालबुंद झाले होते आणि चालण्याची लडबड आणि बोलण्याचे सूर यावरून ते अतिशय गुंड प्रवृत्तीचे वाटत होते. मला वाटले कदाचित ते बाथरूमच्या दिशेने जात असतील, कारण त्यांनाही नैसर्गिक क्रिया भासली असावी. मी दूर उभा राहून ते दृश्य निरखत होतो, पण पुढच्या क्षणी माझ्या काळजाची धडधड वाढली. त्या दोघांनी अचानक वेग घेतला आणि बाथरूमच्या दरवाजात थेट घुसले. त्यांनी शिल्पाजींना आतच धरले. मला क्षणार्धात कळाले की ते बाथरूमला आले नाही, तर तिथे ते एखादे घृणास्पद कृत्य करण्याच्या उद्देशाने आले होते. आणि त्या क्षणी शिल्पाजींचा भेसूर आरडाओरडा ऐकू आला, वाचवा, वाचवा. तो आवाज इतका विव्हळ होता की त्या आवाजात त्यांचा जीव धोक्यात होता असे स्पष्ट जाणवत होतं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या शरीरातील सगळी भीती उडून गेली. क्षणार्धात मी रोषाने भरून गेलो. मला आठवण आली की मीच त्यांचा एकमेव आधार होतो. मी जोरात पळत सुटलो. 4-5 पावले टाकली आणि मी त्या बाथरूम समोर उभा राहिलो. दृश्य अत्यंत भयानक होतं. त्या दोन गुंडांनी शिल्पाजींना कोपऱ्यात ढकलून त्यांचे हात पकडले होते आणि त्यांच्यापैकी एकाने शिल्पाजींच्या चेहऱ्यावर आपला दुर्गंधीयुक्त श्वास सोडत घृणास्पद हसू काढलं होतं. शिल्पाजींचे डोळे भीतीने विस्फारले होते आणि त्या बिचाऱ्या थरथरत होत्या. मला रागाचा भडका उडाला. मी जोरात ओरडलो, थांबा, काय करताय तुम्ही? आणि पटकन समोर जाऊन दोघांना ढकलून बाजूला केलं. मी माझा हात शिल्पाजींसोबत उभा करत म्हणलो, जर तुम्ही यांच्याजवळ आला तर खबरदार, मी आताच्या आता गार्डला बोलावतो. माझा तो तीव्र आवाज आणि माझ्या डोळ्यातील ज्वाला पाहून ते क्षणभर थक्क झाले, पण ते बंड प्रवृत्तीचे होते. त्यांनी मला उलट धमकावले, तू कोण आहेस आम्हाला सांगायला? पण मी मागे हटलो नाही. मी माझा मोबाईल काढला आणि मोठ्याने ओरडू लागलो, गार्ड, गार्ड, इथे लवकर या, लवकर. तसेच मी आजूबाजूला झोपलेल्या प्रवाशांना जोरात हलवत, उठा, इथे काहीतरी गडबड आहे, असं ओरडून म्हणालो. एका प्रवाशाने डोळे उघडले, दुसऱ्याने गोंधळून डोके वर केले. गोंधळाचा आवाज वाढत होता. ते दोन गुंड पाहून पळण्याची वेळ आली हे त्यांना कळले. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि अंगावर येणाऱ्या लोकांची गर्दी वाढत आहे हे पाहून तिथून निसटले.
ते धावत धावत गायब झाले. प्रवासी विचारू लागले, काय झालं, कोण होतं ते. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते सगळे प्रवासी चकित झाले आणि माझे कौतुक करू लागले. एका महिलेने मला सांगितले, तू धाडशी आहेस, वेळेवर वाचवलेस, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. आम्ही दोघं कसंबसं केबिनमध्ये परतलो. शिल्पाजी अजूनही थरथरत होत्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. डोळ्यात अश्रूंच्या धारा साठल्या होत्या. मी त्यांना सावकाश खुर्चीवर बसवले. हाताने त्यांची पाठ थोपटली. पण त्यांच्या मनातील धास्ती एवढ्यात विसरणार नव्हती. त्या माझ्याकडे बघून म्हणाल्या, तू नसतास तर माझे काय झाले असते. आणि मग त्यांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रुधारा वाहू लागल्या. त्या हळूहळू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल्या आणि त्यांनी माझ्या गळ्यात मिठी मारली. त्या क्षणी मी अतिशय विचित्र अवस्थेत होतो. आजपर्यंत एक स्त्री माझ्या इतक्या जवळ आली नव्हती. शिल्पाजींच्या अंगाचा उबदारपणा, त्यांचा थरथरणारा श्वास, त्यांच्या केसांचा वास, सगळंच मला जणू एका नवीन अनुभव देत होतं. माझ्या छातीत काहीतरी हालचाल होऊ लागली. पण मी लगेच स्वतःला सावरले. हे अयोग्य होतं. मी हलकस त्यांच्या खांद्याला धरून त्यांना बाजूला केलं आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, शिल्पाजी, आता घाबरू नका. मी तुमच्या सोबत आहे. ते गुंड पळून गेले. तुम्ही सुरक्षित आहात. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत मी त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळातच त्यांचा त्रास कमी झाला. त्या माझे आभार मानू लागल्या. तुझ्यामुळे वाचले. मी घरी सांगेल, तुझी स्तुती करायला हवी, त्या म्हणाल्या. मी नम्रपणे मान डोलवली. रात्री साधारण 12 वाजले होते. तेव्हा ट्रेन शिवाजीनगर स्टेशनवर थांबली. मी आणि शिल्पाजी दोघे ट्रेनमधून बाहेर पडलो. त्यांची बॅग खूप जड होती, म्हणून मी त्यांना मदत करण्यासाठी म्हणालो, मी तुमची बॅग उतरवतो. त्यांनी विनम्रपणे धन्यवाद दिला आणि आम्ही दोघं स्टेशनच्या बाहेर आलो. शिवाजीनगरमध्ये रात्र गडद होत होती आणि आजूबाजूला फारशी माणसं दिसत नव्हती. स्टेशन बाहेर पोहोचल्यावर त्यांनी मला विचारलं, आता रात्री कुठे थांबणार आहे. मी विचार केला की कदाचित हॉटेल शोधावं लागेल. पण त्या म्हणाल्या, जर तुला काही हरकत नसेल तर तू आमच्या घरी येऊ शकतोस. घर जवळच आहे आणि तू माझी मदतही केली आहेस. मला रात्री बॅग उचलायला त्रास होत होता. मी थोडा विचार केला आणि मग होकार दिला. रात्र खूप झाली होती आणि मला हॉटेल शोधण्यापेक्षा त्यांच्या घरी जाणं योग्य वाटलं. आम्ही दोघं रेल्वे रस्त्याने त्यांच्या घराकडे निघालो. चालता चालता मी विचारलं, तुमचं घर किती दूर आहे. त्या हसत म्हणाल्या, फक्त थोडं पुढं आहे. तू पाहशील, माझ्या घराचं वातावरण खूप छान आहे. त्यांच्या बोलण्याने मला दिलासा मिळाला आणि मी विचार केला की कदाचित ही एक नवीन मैत्रीची सुरुवात असेल. जेव्हा आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्यांनी दार उघडलं आणि मला आत यायला सांगितलं. आत गेल्यावर मी म्हणालो, थँक्यू. त्या म्हणाल्या, थँक्यू तर मला म्हणावं लागेल. तू माझी खूप मदत केली आहेस. घरातील हलकीशी प्रकाशाची उजेड होती आणि भिंतीवर लावलेल्या चित्रांनी घराला एक खास वातावरण दिलं होतं. मग त्यांनी मला विचारलं, रोहन, तुला भूक लागली आहे का. काय खाशील. मला थोडी भूक लागली होती म्हणून मी म्हणालो, भात बनवा, लवकर तयार होईल. त्या हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, मी जरा आंघोळ करून येते, कारण खूप लांबून प्रवास करून आले आहे. माझं झाल्यावर तू पण फ्रेश होऊन कपडे बदल आणि थोडा आराम कर. असं सांगून त्या आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या. मी सोफ्यावर मोबाईल पाहत बसलो होतो. 5 मिनिटांनी मला त्यांचा आवाज बाथरूममधून आला. त्या म्हणाल्या, अरे रोहन, माझे कपडे मी टेबलवरच विसरले, जरा पटकन घेऊन ये, मला उशीर होईल. तेव्हा मी म्हणालो, लगेच देतो, थांबा 2 मिनिटं. मी जेव्हा त्या कपड्यांजवळ गेलो तेव्हा तिथे फक्त एक साडी आणि ब्लाऊज होता. हातात कपडे घेतले. त्या मऊ उबदार कपड्यांना स्पर्श अनोळखी होता. मी बेडरूममधून बाहेर पडलो आणि घराच्या लांबलचक हॉलमध्ये बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो. घराची रचना जुनी होती, त्यामुळे बाथरूम कॉरिडॉरच्या अगदी शेवटी होतं. वाटेत जुने आरसे होते. भिंतीवर पडलेली दिव्यांची हलकीशी झगमग होती. पावसाचा आवाज दरवाजा खिडकीवर जोरजोरात कोसळणारा होता. बाथरूम जवळ पोचलो तेव्हा आतून पाण्याच्या धारांचा आवाज येत होता. मी दरवाजाजवळ हलकीच टेकत म्हणालो, कपडे विसरलात. आतून आवाज आला, हो बाळा, आठवलंच नाही. दरवाजा थोडा जाम झालाय, तू बाहेरून ढकल. मी दरवाजाच्या हँडलला धरून ढकलले, पण तो हलेना. जुन्या घरातील दारे असेच अडखळतात. मी खांदा लावून थोडा अधिक जोराने ढकलला. भक्कन असा मोठा आवाज झाला आणि दरवाजा एकदम उघडला गेला. माझा समतोल सुटला आणि मी आत लोटलो. आत अत्यंत वाफेने भरलेल्या स्थितीत शिल्पाजी आंघोळीच्या शॉवर खाली उभ्या होत्या. पाण्याच्या वाफेने माझी नजर धुसर झाली, पण तितक्यात चमकली.
आणि माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य स्पष्ट झालं. माझ्या श्वासाला क्षणभर कडी लागली. मी आधी असं काही पाहिलं नव्हतं. माझं मेंदू काम करणे थांबवलं. हातातली कपड्यांची वस्त्रे जमिनीवर पडायला सरकली, पण मी कसंबसं सावरलो. शिल्पाजीने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं, तर एक विचित्र शांतता होती. मी लगबगीने कपडे जवळच्या टेबलावर ठेवले. सॉरी सॉरी, मला वाटले दरवाजा हलकाच उघडेल असे म्हणत मी दारावर पडलो. पण त्या काही रागावल्या नाहीत. उलट हलक्या स्वरात म्हणाल्या, हरकत नाही बाळा, कपडे तिथेच ठेव. मी धावतच लिव्हिंग रूममध्ये आलो आणि खुर्चीवर बसलो. त्या दृश्याचे पुनरावर्तन माझ्या डोळ्यासमोर चालू होतं. पावसाच्या रिमझिमीत तो क्षण मला एक स्वप्न वाटला होता. मी स्वतःलाच विचारू लागलो, त्या इतक्या शांत का होत्या? त्यांनी मला फटकारले नाही म्हणून कदाचित त्यांनी माझी निष्कपट चूक मान्य केली. तो अनुभव असा होता की मला तिथे काही समजत नव्हतं आणि मी तिथे बधीर झाल्यासारखा बसून राहिलो. अखेर शिल्पाजी कपडे घालून बाहेर आल्या. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं आणि त्या म्हणाल्या, चहा कर आधी, मग हा विसरलेला प्रसंग विसरून जा. मी नुसतीच मान हलवली, पण ती दृश्य मनातून ढकलत होतो. थोड्या वेळाने त्या खोलीतून बाहेर आल्या. त्यांनी लाल रंगाची रेशमी नायटी घातली होती, जी त्यांच्या अंगावर खूपच सुंदर दिसत होती. त्यांचे कपडे साधे होते, पण त्यांच्यावरती छान दिसत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाल्या, काय झालं, मी ठीक दिसत नाही का? मी लगेच उत्तर दिलं, अरे तुम्ही तर खूप छान दिसता. यावर त्या हसल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवायला लागल्या. मी बाथरूममध्ये जाऊन तोंड हातपाय धुतले आणि कपडे बदलले. मी एक आरामदायी लोअर आणि टी शर्ट घातला होता. मग मी बाहेर येऊन फोनमध्ये काहीतरी पाहत होतो. त्यांनी स्वयंपाकघरात भात भाजी बनवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात स्वयंपाकघरातून जेवणाचा सुगंध येऊ लागला आणि माझी भूक आणखीन वाढली. त्यांनी मला सांगितले, जेवण जवळजवळ तयार आहे, तू टेबलावर बस. मी टेबलावर बसलो आणि त्यांनी माझ्यासमोर भात आणि भाजी वाढली. आता त्या जेवण करायला बसल्या. जेवताना मी गप्पा मारत होतो. त्यांनी विचारलं, जेवण कसं आहे? मी म्हटलो, खूपच छान आहे. मग त्यांनी हळूच विचारलं, आणि घर कसं वाटलं? मी म्हणालो, घर तर छानच आहे. मग त्यांनी पुन्हा विचारलं, आणि घरवाली कशी वाटली? मी थोडा चकित झालो आणि म्हणालो, ती पण खूप छान आहे. यावर त्या थँक्यू म्हणाले. आम्ही दोघे हसत होतो आणि एकमेकाकडून नजर चोरत होतो. मग त्यांनी माझ्याबद्दल विचारलं, मुलाखतीची वेळ काय आहे? मी सांगितलं, उद्या सकाळी 11 वाजता आहे. त्या म्हणाल्या, मग काही अडचण नाही ना? मी तुझ्यासाठी नाश्ता बनवेन, तू जेवून जा. मी पण हो म्हणालो. मग आम्ही दोघांनी जेवण संपवलं. जेवण साधं होतं, पण खूप चवदार होतं. आम्ही एकत्र बसून जेवलो आणि गप्पा मारल्या. त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगितलं की त्यांचा नवरा साताऱ्याला काम करतो आणि त्या शिवाजीनगरमध्ये एकट्या राहतात. त्यांच्या हसतमुख स्वभावाने माझ्या मनात त्यांच्याविषयी आणखीन आदर वाढला. रात्र खूप गडद होत चालली होती आणि आम्ही जेवण करून भांडी स्वच्छ केली. मग त्या म्हणाल्या, तुला आता विश्रांती घ्यायला हवी, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना? मग मी विचारलं, तुम्ही कोणता परफ्यूम वापरता? खोलीत खूप छान वास येतो. यावर त्या हसत म्हणाल्या, हा सगळा लेडीज परफ्यूम आहे, तुझ्या कामाचा नाही. रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळं काही शांत होतं, तेव्हा मी खोलीत झोपलो. थोड्या थोड्या वेळाने त्या खोलीत आल्या आणि हसत म्हणाल्या, तू आणखीन काही सांगणार आहेस का? मी हसत म्हणालो, काय विचारायचं आहे? त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत म्हणलं, जर तुझी नोकरी इथे लागली तर तू कुठे राहशील? मी थोडा विचार करून म्हणालो, भाड्याने खोली घ्यावी लागेल. त्या थोड्या शांत झाल्या. मग म्हणाल्या, तू माझ्या घरी राहू शकतोस का? मी थोड्या संकोचाने म्हणालो, मी तुमच्या घरी कधीपर्यंत राहीन? त्या हसत म्हणाल्या, जोपर्यंत तुला राहायचं आहे. मी म्हणालो, नाही, असं बरं दिसत नाही. मग त्या म्हणाल्या, बरं ठीक आहे. मी सुद्धा कित्येक दिवसानंतर माझ्या घरामध्ये खोली भाड्याने ठेवली नव्हती, पण आता तू आला आहेस तर मी तुला खोली भाड्याने देईन. कारण याआधी मी एक भाडेकरू मुलगा ठेवला होता, पण त्यानंतर कितीतरी दिवस मी भाडेकरू ठेवलाच नाही. पण आता तुला खरंच गरज आहे आणि तू बाहेर कुठे खोली पाहत बसशील, त्यामुळे माझ्याच घरामध्ये राहा आणि तुला जे भाडं जमेल ते मी आनंदाने स्वीकारेल. मी या प्रस्तावावर विचार केला. खरंच हा एक चांगला विचार होता. मी म्हणालो, ठीक आहे, आधी नोकरी तर लागू दे, मग बघू. त्या म्हणाल्या, तुझी नोकरी पक्की आहे? मी हसत म्हणालो, तुम्हाला कसं कळालं? त्या म्हणाल्या, फक्त मला कळालं. मी म्हणालो, बघू आता. त्यांनी पुन्हा विचारलं, जर नोकरी लागली तर तू माझ्या घरीच राहशील ना? मी होकारार्थी मान हलवली.
त्यामुळे आमच्यात एक चांगली समजूत तयार झाली होती. मग थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर मी म्हणालो, आता आपण झोपलं पाहिजे, उद्या मला जायचं आहे. त्या म्हणाल्या, अरे हो, मलाही जॉबला लवकर जायचं आहे. त्या पण एका कंपनीत जॉब करत होत्या. रात्र आता खोलवर उतरली होती. घराच्या बाहेर पावसाचे हलके थेंब खिडकीवर टपकत होते आणि आत उबदार दिव्यांचा मंद प्रकाश पडला होता. मी खुर्चीवर बसून त्या प्रकाशात हरवून गेलो. त्यांनी गुलाबी रंगाची हलक्या हलक्या पुट्ट्यांची नायटी घातली होती, जी त्यांच्यावर अगदी शांत आणि सौम्य दिसत होती. त्यांचे खुले, अजूनही किंचित ओले केस खांद्यावर पसरले होते आणि त्यातून हलका साबणाचा सुगंध येत होता. मला अचानक झोपेचा प्रश्न पडला. मी हिचकत विचारलं, मी इथे कुठे झोपू? काही अतिरिक्त गादी आहे का? त्यांनी माझ्याकडे प्रेमाने नजरेने पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक विशेष प्रकारची माया होती, जणू त्यांनी मला जवळ ठेवायचे होते, पण ते शब्दात न मांडता येणारं होतं. त्या म्हणाल्या, तू माझ्याजवळ झोप, आपण दोघे एकत्र झोपू, मोठा बेड आहे, दोघांना पुरेसा आहे. त्यांच्या त्या बोलण्याने माझ्या अंगावर एक हलकीशी उबदार लाट आली. मनात संघर्ष होऊ लागला. एक बाजू म्हणत होती की ही संधी सोडू नको, तर दुसरी बाजू म्हणत होती की ही मर्यादा आहे, तिचा आदर कर. मी हलकेच हसलो आणि म्हणालो, नाही, मला दुसऱ्या खोलीत झोपायचे आहे, तुम्हाला त्रास होईल. पण त्यांनी लगेच उत्तर दिले, दुसऱ्या खोलीत अजून साफसफाई झालेली नाही, तिथे धूळ आहे, तू इथेच झोप माझ्या खोलीत, मला तुझी काळजी आहे. ते शब्द ऐकून माझे हृदय किंचित वेगाने धडधडले. त्यांच्या आवाजातली माया आणि आग्रह यामुळे मी स्वतःला थांबू शकलो नाही. मी मान डोलावली आणि म्हणालो, ठीक आहे, पण मी खाली गादीवर झोपतो. मी त्यांना गादी मागितली. त्यांनी गादी जमिनीवर पसरवली. मी तिच्यावर बसलो आणि त्यांनी बेडवर डोळे लावले. पण काही क्षणांनी त्या पुन्हा उठून बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं, पण त्यात काहीतरी वेगळं होतं. त्या म्हणाल्या, बाळा, थंडी आहे, गादीवर झोपायला, माझ्या बेडवर माझ्यासोबत झोप, इथं बरी उभं आहे. त्यांचे बोलणे मऊ कोमल होते. मी नकार देण्याचा प्रयत्न केला, नको, मला गादीवर ठीक आहे. शेवटी मी त्यांचं ऐकलं, पण माझ्या मनात शिस्त होती. मी अंथरुणात गेलो. त्यांनी दिलेली एक मऊ उबदार चादर अंगावर घेतली आणि मी गादीवर पडलो. त्यांनी बेडवर अंगावर हलकी चादर घेतली आणि दिवा बंद केला. अंधारात फक्त खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या थेंबांचा मंद आवाज होता. खोलीत शांतता पसरली. काही वेळाने त्यांचा श्वास स्थिर झाला. त्या झोपी गेल्या असाव्यात, पण मी जागा होतो. त्या अंधारात माझ्या डोळ्यांसमोर फक्त त्यांचीच आठवण होती. त्यांची ऊब, त्यांचा सुगंध, त्यांचा तो प्रेमळ आवाज. मनात विचार आला, ही रात्र खरंच वेगळी आहे, कदाचित हा कोणत्या नवीन अध्यायाचा प्रारंभ आहे. साधारण रात्रीचा 1 वाजला असेल. मला जाग आली. पाय पसरल्यामुळे गादी लहानशी वाटली. मी हळूच उठलो आणि बाथरूमला गेलो. परत येताना मी पाहिलं, त्या माझ्याकडे पाठ करून झोपल्या होत्या. बेडच्या मंद दिव्यांच्या प्रकाशात त्यांच्या नाईटीवरील फुले डोलत होती. त्यांच्या शरीराची रेषा, पाठीचा मऊ वाक, खांद्यावर पडलेले केस, सगळं अत्यंत मनमोहक दिसत होतं. हे दृश्य पाहून माझ्या शरीरात एक वेगळीच लाट उसळली. मनात असंख्य भाव उफाळले, कधी मोह, कधी आदर, कधी काहीतरी वेगळं. मी थोडा वेळ तिथेच उभा राहिलो. श्वास वेगाने होत होता. माझ्या बोटांना क्षणभर त्यांच्या नाईटीला स्पर्श करावासा वाटला, पण ताबडतोब मी स्वतःला सावरलं. हे बरोबर नव्हतं. त्या माझ्या कुटुंबियासारख्या होत्या. मी आदर केला पाहिजे. मी दीर्घ श्वास घेतला, स्वतःला शांत केलं आणि मनात ठामपणे म्हणालो, ही फक्त एक रात्र आहे, भावनांचा ओलावा आहे, मी मर्यादा ओलांडू शकत नाही. मी हळूच गादीवर परतलो, अंगावर चादर ओढली आणि डोळे बंद केले. त्या रात्रीचा शांत ओलावा आणि माझ्या संयमाचा कस सगळं माझ्यात गुंतलेलं होतं. थोड्याच वेळाने श्वास शांत झाला आणि हळूच झोप लागली. त्या रात्रीच्या गोष्टीच्या हृदयात कायमच्या कोरल्या ठेवल्या. सकाळी त्यांनी 6 वाजता मला उठवलं आणि म्हणाल्या, उठ, आता चहा घे. मी नकार देत म्हणालो, मी चहा पित नाही. त्यावर त्या म्हणाल्या, काही हरकत नाही, थोडासा तरी घे, मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने बनवला आहे. मी त्यांच्याकडे पाहिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आणि त्यांचा बोलण्याचा ढंगही बदलला होता. आता त्या प्रत्येक वेळी मुश्किलपणे बोलत होत्या, पण मी अज्ञभिन्न बनून सगळीकडे दुर्लक्ष करत होतो. मग मी तयार होऊन निघालो. त्या म्हणाल्या, मुलाखतीनंतर मला भेटून जा आणि नोकरीचं काय झालं ते मला सांगून जा. मी ठीक आहे म्हणत निघालो. एक ऑटो पकडला आणि मुलाखतीसाठी पोहोचलो. जेव्हा मी दुपारी 3 वाजता परत आलो, तेव्हा त्यांच्या घराला लॉक होतं. माझे कपडे अजूनही आतच होते आणि मी त्यांचा फोन नंबरही घ्यायला विसरलो होतो. मी त्यांची वाट बघत बसलो. संध्याकाळी 5 वाजता त्या आल्या. त्या जीन्स आणि टॉपमध्ये खूप मस्त दिसत होत्या. येताच त्या म्हणाल्या, अरे सॉरी,
मी तुला विसरले, तू माझी वाट पाहत असशील. त्यांनी पटकन गेट उघडलं आणि आत यायला सांगितलं. मग त्या म्हणाल्या, तू थोडा थांब, मी कपडे बदलून येते. आज त्यांनी लोअर आणि टी शर्ट घातला होता. त्या म्हणाल्या, आता काय झालं सांग. मुलाखत चांगली झाली का? नोकरी लागली का? असं वाटत होती की जणू त्यांना काळजी वाटत आहे. मी त्यांना सांगितलं, अशी काही काळजीची गोष्ट नाही. माझी नोकरी लागली आहे आणि मला 3 दिवसांनी जॉईनिंग करायचं आहे. यावर त्या म्हणाल्या, रोहन, मला परत गावाला जायचं आहे. माझ्या आईची तब्येत खराब झाली आहे. तू थोडी दिवस माझ्या घरी राहू शकतोस? याला तू आपलंच घर समज. मी लवकर परत येते. हे ऐकून मी पण खुश झालो, कारण मला पण गावावरून माझे कपडे आणायचे होते. मग मी त्यांना म्हणालो, मला पण तुमच्यासोबत गावाला यायचं आहे. माझ्याकडे कपडे पुरेसे नाहीत. मी पण माझ्या घरी जाऊन कुटुंबाला भेटेन आणि काही कपडे व गरजेचे सामान घेऊन येईन. यावर त्यांनी प्रेमळ नजरेने विचारलं, पण तू माझ्यासोबत परवा येशील ना? मी त्यांना सांगितलं, मी नक्की येईन. मग त्या थोड्या खुश झाल्या आणि म्हणाल्या, एक काम करू, आमच्याकडे कार आहे. मला चालवता येत नाही. तुला येत असेल तर आपण कारने जाऊ, सोपं होईल. पहिले आमच्या घरी जाऊ, मग तुमच्या घरी जाऊ. मी पण तयार झालो. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती मला त्यांच्या माहेरी जाऊन मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शिल्पाची कार घेऊन त्यांच्या माहेरी निघालो. त्यांनी लाल रंगाची साडी नेसली होती. त्या खूपच मस्त दिसत होत्या. सुमारे 6 तासांचा प्रवास होता. 2 तासानंतर त्यांनी गाडी थांबवायला लावली. रोहन, गाडी थांबव. मी म्हणालो, काही काम आहे का? त्या म्हणाल्या, हो, मला जरा बाथरूमला जायचे आहे. मी गाडी एका झाडाजवळ थांबवली. त्यांनी एकटी जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी म्हणालो, मला पण यायचं आहे. त्या म्हणाल्या, ठीक आहे, तू पण उतर आणि फ्रेश होऊन ये. मी झाडाजवळ उभा राहिलो आणि त्या थोडं पुढं झाडीत गेल्या. मग त्यांनी मागे वळून पाहिलं, तेव्हा मी तिकडे दुर्लक्ष केलं. त्या गाडीजवळ आल्या आणि म्हणाल्या, रोहन, तू किती वेळेपर्यंत करणार? मी म्हणालो, झालं माझं आत्ताच. मी लगेच आवरून आम्ही पुढे निघालो. साधारण 4 तासांनी आम्ही गावाजवळ पोचलो. त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी काहीतरी खायला घ्यायचं होतं. मग सफरचंद दिसली. त्यांनी पैसे दिले. काही वेळाने आम्ही त्यांच्या माहेरी आलो. त्यांचे आईबाबा आमच्याकडे वाटेकडे पाहत होते. त्यांचं घर खूप मोठं होतं, पण त्यात फक्त ते दोघेच राहत होते. त्यांनी डॉक्टरांशी बोलून त्यांच्या सल्ल्यानुसार काही औषधं मागवली आणि बाबांना दिली. संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं. घरातील गर्दी, हास्यविनोद आणि पदार्थातून उठणारा गरम ताज्या पदार्थांचा वास सगळं एका उबदार क्षणात बदललं होतं. त्यांनी विशेष माझ्या आवडीचे पदार्थ बनवले होते. त्यांचे हात पदार्थ सजवत होते, तर त्यांचे डोळे माझ्याकडे पाहून हसत होते. त्यावेळी मला वाटलं, किती सुंदर आहे ही संध्याकाळ. जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत वळले आणि मीही माझ्या खोलीत गेलो. खोलीच्या खिडकीतून बाहेर काळोख दिसत होता आणि दुरून कुत्र्यांचा हलकासा आवाज येत होता. मी खिडकीजवळ थोडा वेळ उभा राहिलो. त्या रात्रीच्या शांततेत मनात शिल्पाजींचे विचार होते. कसं काय त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांचं प्रत्येक हास्य माझ्यासाठी कुठेतरी जोडलं जात होतं. मग मी हळूच खिडकी बंद केली, अंगावर चादर ओढली आणि झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा सूर्याची किरणं खिडकीतून आत प्रकाश पसरवत होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. मी डोळे चोळत उठलो, ताजी हवा घेतली. मला बाथरूमला जायचं होतं. मी हॉलमधून चालत बाथरूमच्या दिशेने गेलो, पण बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता आणि आतून पाण्याचा हलका आवाज येत होता. मी दरवाजावर हलकेच टकटक केली आणि विचारलं, तुम्ही आहात का? आतून मऊ गोड आवाज आला, हो रोहन, मीच आहे. थोडा वेळ थांब, 2 मिनिटांनी बाहेर येते. त्यांच्या आवाजात एक विशेष गोडवा होता. जणू सकाळची पहिली किरण त्या आवाजात पसरली होती. मी तिथे दाराजवळ उभा राहिलो. त्या काही क्षणात माझं मन हरवलं. मी कल्पनेत हरवून गेलो. तोच दरवाजा उघडला. बाहेर आल्या त्यांनी एक हलका सुती टॉवेल गुंडाळला होता. तो टॉवेल त्यांच्या गुडघ्यापर्यंत येत होता. त्यांचे खांदे उघडे होते आणि त्यांच्या गळ्यातून आणि कपाळावरून पाण्याचे थेंब टपकत होते. त्यांच्या डोळ्यातून ताजी चमक होती आणि ओले केस पाठीवरून वाहत होते. त्या बाहेर येताच आजूबाजूला साबणाचा आणि फुलाचा सुगंध पसरला. मात्र त्या घाईत होत्या. कदाचित त्यांना वाटलं की मी बराच वेळ वाट पाहत आहे. त्या पुढे येताच त्यांची माझ्याशी हलकीशी धडक झाली. मला त्या धडकेचा अनुभव एका वेगळ्या लाटेसारखा वाटला. जणू 2 शरीराचा स्पर्श. त्या स्पर्शात सगळे शब्द हरवले. त्या धडकेत त्यांचा टॉवेल थोडासा निसटला. क्षणभर त्यांच्या डोळ्यात एक हलकीशी घबराट दिसली. त्यांनी पटकन दोन्ही हाताने टॉवेल सावरला
आणि स्वतःला व्यवस्थित गुंडाळलं. त्या क्षणी मी खरोखर स्तब्ध झालो. माझे डोळे सहज त्यांच्याकडे गेले, पण मी लगेच बाजूला वळलो. माझ्या अंगावर एक उष्णता पसरली होती. मी लगबगीने सॉरी म्हणालो. खूप खूप सॉरी, मला माहीत नव्हतं. माझा आवाज थरथरला होता. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, उलट एक मायेची, समजून घेण्याची भावना होती. त्या हलक्याशा हसल्या. ते हसू जणू सगळं काही क्षमा करत होतं. त्या म्हणाल्या, काही नाही रे, जाऊ दे. असं होतं कधी कधी या वयात. त्यांचा तो हलका आवाज माझ्या कानात गोड वाटला. त्या स्मितहास्य करत आपल्या खोलीकडे निघून गेल्या. त्यांच्या पावलांचा आवाज हॉलमध्ये हळूहळू मावळला. मी तिथेच काही क्षण उभा राहिलो. हृदयाची धडधड वेगाने होत होती. श्वास अस्थिर झाला होता. मी स्वतःला सावरत बाथरूममध्ये शिरलो. आरशात स्वतःला पाहिलं तर माझे डोळे स्वप्नाळू होते. गालावर हलकीशी लाज होती. मी थंड पाण्याने चेहरा धुतला, पण तो चेहऱ्यावरचा भाव नाहीसा झाला नाही. अंघोळ केल्यावर मी बाहेर आलो. त्या आता नेहमीच्या साडीत होत्या. त्यांनी माझ्याकडे चहा आणि नाश्ता माझ्यासाठी केला होता. मी जेवताना त्यांच्या नजरेशी नजर काही वेळ भेटली, तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर हलकेसे हास्य होतं. त्यांनी विचारलं, आज काय योजना आहे? मी थोडा गोंधळलो, पण म्हणालो, मी घराबाहेर थोडा वेळ बसणार आहे, तुम्ही येणार? त्या म्हणाल्या, हो, तू बाहेर बस, मी पण काही वेळात येते. मी घराबाहेर पडलो. उन्हाची हलकी किरणे, हवेत झुलणारी फुलझाडे आणि मनात त्यांचा तो स्पर्श, तो आवाज, ती माया, सगळं मला एका नवीन भावनेत बांधून ठेवत होतं. त्या सकाळचा तो प्रसंग माझ्या हृदयात कायमचा कोरला गेला. त्यांच्या त्या रूपाने माझ्या कल्पनेला खूप काही दिलं, पण त्यापेक्षा त्यांच्या त्या हास्याने मला जिंकलं. त्या हास्यात राग नव्हता, उलट एक विशेष प्रकारचा आत्मीयतेचा धागा होता. काही वेळाने त्या बाहेर आल्या. त्यांनी हातात 2 कप चहा घेतला होता. माझ्याजवळ बसत त्यांनी 1 कप माझ्याकडे वाढवला आणि म्हणाल्या, रोहन, आजची सकाळ खास आहे. त्या क्षणी मला वाटलं जणू काय संपूर्ण विश्व आपल्यासाठीच निर्माण झालेलं आहे. मी कपातला गरम चहा सुकवला आणि आम्ही दोघं तिथेच शांत बसलो. काही बोललो नाही, कारण शब्दांना आता गरज नव्हती. त्या पहाटच्या प्रकाशात पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यांच्या सानिध्यात मला एक नवीन अनुभवाची जाणीव झाली. त्या माझ्याशी गप्पा मारू लागल्या. म्हणाल्या, रोहन, इकडे येऊन कसं वाटतंय? मी म्हणालो, घर तर खूप मस्त आहे. त्या म्हणाल्या, रोहन, आपलं एक फार्म हाऊस आहे. इथून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. घराच्या मागच्या बाजूनेच तिकडे जाण्याचा रस्ता आहे. हे घर गावापासून थोडं दूर मोकळ्या जागी होतं. आसपास काही घरं होती, पण तीही थोडी दूर होती. मी म्हणालो, आपण तिकडे फिरायला जाऊया का? मला पण पाहायचं आहे. त्या म्हणाल्या, ठीक आहे, मी आईला सांगून येते. काही मिनिटातच आम्ही दोघे त्यांच्या फार्म हाऊसवर पोचलो. त्यांनी रंगीबेरंगी साडी नेसली होती. मी म्हणालो, फार्म हाऊसवर कोणी नाही का? कोणीच दिसत नाही. त्या म्हणाल्या, हो रोहन, आता उन्हाळा असल्यामुळे फार्म हाऊस बंद आहे. सध्या कुठलीही पिके नाहीत, त्यामुळे मजुरीही नाहीत. आम्ही दोघं फार्म हाऊसच्या आत शिरलो. तिथं एक छोटं घर होतं. खूप छान दिसत होतं. मग आम्ही घराच्या छतावर गेलो. तिथून मी पाहिलं तर जवळ एक छोटं तळं होतं. त्याचं पाणी अगदी स्वच्छ होतं. मी ते त्यांना दाखवलं. ते तळं किती मस्त आहे ना? माझं तर अंघोळ करण्याचं मन होतंय. आपण तिकडे जाऊया का? त्या म्हणाल्या, मन तर माझंही होतंय. पण त्या थोड्याशा चिंताग्रस्त वाटल्या आणि म्हणाल्या, पण आपण आपले कपडे आणले नाहीत. मी म्हणालो, खाली रूममध्ये कदाचित काही टॉवेल्स असतील, मी आणतो. त्या थोड्या संकोचल्या आणि म्हणाल्या, पण फक्त टॉवेल? मी हसत म्हणालो, आपण दोघेच आहोत इथे, दुसरं कोणी नाही, लाजण्यासारखं काही नाही. त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाल्या, ठीक आहे, जाऊया मग. आम्ही दोघं तळ्याच्या काठाशी पोचलो. मग मी टॉवेल लपटून तळ्यात उतरलो आणि पावसात जाऊन आनंद घेत होतो. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, तुम्ही पण या ना, खूप मजा येते. त्या थोडा वेळ विचार करत होत्या. नंतर त्या मोकळ्या झाल्या आणि तळ्यात आल्या. पाण्यात उतरल्या. काही क्षण शांतपणे उभ्या राहिल्या. त्यानंतर त्यांनी हळूच आपले ओलसर कपडे बलगत बाजूला ठेवले. थोड्याच वेळात त्या पाण्यात अधिक मनमोकळेपणाने बुडू लागल्या. माझी अवस्था वेगळी होती, पण त्या माझ्याकडे वळाल्या. त्यानंतर माझ्याकडे पाहून हसल्या आणि बोलल्या, काय बघतोस रे? मी सहजपणे म्हणालो, तुम्ही खूप सुंदर दिसता. त्या हलक्या हसल्या आणि म्हणाल्या, थँक्स रोहन. त्यानंतर आम्ही जवळजवळ तासभर एकत्र पाण्यात वेळ घालवला. त्या दरम्यान त्या माझ्या अगदी जवळ आल्या. बराच वेळ पाण्यात खेळल्यानंतर आम्ही दोघे बाहेर आलो. पाहिलं तर आमचे सगळे कपडे ओले झाले होते. कपडे झाडांच्या अगदी जवळ ठेवल्यामुळे खेळताना उडणाऱ्या पाण्याने ते भिजले होते. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, आपले सगळे कपडे ओले आहेत, आता काय करायचं?
त्या म्हणाल्या, आधी फार्म हाऊसवर जाऊया, मग बघू काय करायचं. आम्ही दोघं घरात आलो. मग त्या म्हणाल्या, एक काम करूया, सगळे कपडे छतावर वाळायला टाकू आणि मी आईला फोन करून सांगते की आम्ही संध्याकाळी परत येऊ. मी मान डोलावली. ठीक आहे. नंतर त्यांनी तिच्या आईला फोन करून कळवलं, आम्ही फार्म हाऊसवर आहोत, संध्याकाळी घरी येऊ. आम्ही दोघांनी मिळून कपडे छतावर वाळायला घातले. ओले कपडे वाळायला टाकल्यानंतर आम्ही थकलो होतो, पण तो थकवा नव्हता, ती होती एक विलक्षण उत्सुकता. फार्म हाऊसच्या खोलीचे दार बंद होती. बाहेर सकाळचा सोनेरी प्रकाश खिडकीतून आत येत होता. आम्ही दोघं खुर्च्यावर समोरासमोर बसलो. फार्म हाऊसमध्ये एकांत होता, फक्त मी आणि त्या. आणि आमच्यातली ती अशी शांतता जी शब्दांपेक्षा मोठी होती. मी ज्यांच्या डोळ्यात बघत होतो ते खोल डोळे गंभीर होते. त्याही माझ्या डोळ्यात बघत होत्या. जणू त्या माझ्या आतली प्रत्येक भावना वाचत होत्या. कारण त्यामागचे 4-5 दिवस आम्ही एकमेकांसाठी अनोखे होतो. पण या काही दिवसांच्या सहवासाने एक असं नातं निर्माण झालं होतं, जणू आम्ही खूप काळापासून एकमेकांना ओळखतो. बोलता बोलता त्या हळूच उठल्या. त्यांची चाल अशी मंजूळ आणि सरळ, जणू त्या आपल्या भावनांना वाट देऊन मोकळ्या करत होत्या. त्या माझ्या शेजारील्या अगदी शांतपणे न विचारता माझ्या खुर्चीच्या बाजूला बसल्या. त्यांच्या गालाची वरची लाली, डोळ्यातील चमक, माझी नजर तिथे गोठली. रोहन, त्यांनी हळू आवाजात विचारले, तू अजून लग्न का केलं नाहीस? मी गडबडून म्हणालो, नाही, अजून नाही. मग एखादी गर्लफ्रेंड तरी असेल? त्यांच्या आवाजात हलकीशी मजा होती. नाही, मी हसत म्हणालो, आजपर्यंत कोणीही नाही. त्या थोड्या आश्चर्याने पण अधिक प्रेमाने माझ्याकडे बघू लागल्या. त्यांची नजर मला भुरळ पाडत होती. मी त्या नजरेत हरवत होतो. खरं सांगतो, मी जवळ येत म्हणालो, आजपर्यंत मी जितक्या गप्पा तुमच्यासोबत केल्या तितका वेळ मी कोणत्याही मुलीशी बोललो नाही. तुम्ही माझ्या आयुष्यातील पहिली स्त्री आहात जिच्यासोबत मी इतके मनमोकळेपणाने वागतोय. याआधी मी कोणत्याही स्त्रीच्या इतके जवळ आलो नव्हतो. माझे शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्या गहिवरल्या. त्याने हळूच त्यांचा हात पुढे केला आणि माझा हात त्यांच्या दोन्ही हातात घेतला. तो स्पर्श अगदी मऊ आणि उबदार होता. त्यांनी माझ्या डोळ्यात बघितलं आणि त्यांच्या नजरेत इतकं प्रेम होतं की माझा श्वास थांबला. रोहन, त्याचा आवाज किंचित थरथरला. मलाही तू अनोखा होतास, पण या काही दिवसात मला वाटू लागलं की जणू मी तुला वर्षानुवर्ष ओळखते. तुझ्यातले साधेपण, तुझं हास्य, तुझं माझ्याकडे पाहणं, हे सगळं मला वेड लावतं. असं म्हणत त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या गालावर ठेवले. त्यांची बोटे त्वचेवर हळूवार फिरवली, जणू त्या माझा चेहरा न्याहाळत होत्या. मग त्यांनी हळूहळू माझा चेहरा आपल्याकडे वळवला आणि माझ्या ओठावर ओठ टेकवले. ते चुंबन हलकं होतं आणि गोड आणि अत्यंत गहिरं होतं. माझे डोळे बंद झाले. संपूर्ण विश्व त्या एका स्पर्शात हरवलं. त्यांचा श्वास माझ्या गालावर पडत होता. त्यांचे केस माझ्या कपाळाला स्पर्श करत होते. तो एक क्षण अबोल सुखाचा क्षण होता. काही मिनिटे आम्ही तसेच होतो, एकमेकांत गुंतलेले. पण अचानक माझ्या मनात एक विचार चमकला, हे बरोबर नाही. मी पटकन त्यांच्यापासून अलग झालो. माझा श्वास वेगवान झाला होता. कपाळावर घामाचे थेंब आले होते. हे चुकीचं आहे. मी कासावीस होत म्हणालो, आपलं वय, आपली जबाबदारी आणि आपली मर्यादा, हे सगळं आपण पार करू शकत नाही. पण त्या माझ्याकडे अशा नजरेने बघत होत्या ज्यात वेदना होती, पण अधिक प्रेम होतं. रोहन, त्या म्हणाल्या, मला माहीत आहे हे चुकीचं वाटतंय, पण मन कधी मर्यादा पाळत नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत आयुष्य जगले, पण त्याने मला कधीही हे सुख, ही ऊब, हे प्रेम दिलं नाही जे मला सगळं तुझ्यात सापडलं. शिल्पाजींचं ते वाक्य ऐकून रोहनच्या मनात एकच वादळ उठलं. खोलीतली शांतता आता अधिकच गडद वाटू लागली होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि खिडकीवर आदळणाऱ्या थेंबाचा आवाज एखाद्या धोक्याच्या सूचनेसारखा वाटत होता. रोहनने स्वतःला सावरत विचारलं, शिल्पाजी, तुम्ही नक्की काय म्हणताय? आणि तुमचे पती साताऱ्याला काय काम करतात? शिल्पाजींच्या चेहऱ्यावरचं ते मगाचंच भाऊक हसू अचानक गायब झालं. त्यांनी मान खाली घातली आणि अत्यंत संत आवाजात म्हणाल्या, रोहन, ते साताऱ्याला काम करत नाही, ते तिथेच राहतात. आणि ज्या ऑटोमोबाईल कंपनीत तुझी मुलाखत झाली त्याचे ते मालक आहेत. हे ऐकताच रोहनच्या अंगावर काटा आला. त्याला आठवलं की मुलाखतीच्या वेळी तिथल्या पॅनलने त्याला एका खास कॅबिनमध्ये नेऊन एका व्यक्तीची सही आणायला सांगितली होती, पण ती व्यक्ती तिथे नव्हती. पण मग तुम्ही मला इथे का आणलं? रोहनने घाबरत विचारलं. शिल्पाजी उठल्या आणि त्यांनी खोलीचं मुख्य दार आतून लॉक केलं. त्या रोहनच्या अगदी जवळ आल्या आणि त्याच्या कानात पुटपुटल्या. कारण ट्रेनमध्ये जे 2 गुंड आले होते ते योगायोग नव्हता रोहन. त्यांनी माझ्यावर हल्ला केला नाही, तर ते मला एका मोठ्या गटातून बाहेर काढण्यासाठी आले होते.
माझ्या नवऱ्याला संशय आहे की मी कंपनीचे काही अत्यंत गोपनीय दस्तावेज चोरले आहेत आणि ते कागदपत्र सध्या कुठे आहेत माहीत आहे. त्यांनी खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या रोहनच्या बॅगकडे बोट दाखवलं. रोहनने थरथरत्या हाताने आपली बॅग उघडली. कपड्याच्या खाली एक सीलबंद काळा लिफाफा होता, जो त्याने कधीच तिथे ठेवला नव्हता. ट्रेनच्या त्या थंडीच्या रात्री जेव्हा शिल्पाजींनी त्यांचे पाय रोहनच्या मांडीवर ठेवले होते आणि त्या हालचाली करत होत्या, तेव्हा अत्यंत शिताफीने त्यांनी तो लिफाफा रोहनच्या बॅगेत सरकवला होता. या लिफाफ्यात काय आहे? रोहनचा श्वास रोखला गेला. शिल्पाजींनी खिडकीबाहेर पाहत शांतपणे उत्तर दिले, यात त्या कंपनीचा असा एक काळा चेहरा आहे, जो उद्या सकाळी कोर्टात गेला तर माझा नवरा उद्ध्वस्त होईल. पण अडचण अशी आहे रोहन, की तो लिफाफा आता तुझ्या बॅगेत सापडला आहे. जर पोलीस इथे आले तर या चोरीचा मुख्य आरोपी तू असशील, मी नाही. तितक्यात फार्म हाऊसच्या मुख्य दारावर जोरात टकटक झाली. बाहेर गाड्यांचे हॉर्न आणि लोकांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. रोहनने खिडकीतून खाली पाहिलं. खाली 2 पोलिसाच्या गाड्या आणि त्यांच्यासोबत ट्रेनमध्ये भेटलेले 2 भलेभक्कम गुंड उभे होते, जे आता पोलिसांना घराकडे येण्याचा इशारा करत होते. शिल्पाजी रोहनकडे पाहून एक रहस्यमय हसल्या आणि म्हणाल्या, आता निर्णय तुझा आहे रोहन. माझ्यासोबत पळून येणार की चोरीचा आळ स्वतःवर घेणार? पुढच्या क्षणी फार्म हाऊसची लाईट अचानक बंद झाली आणि संपूर्ण खोलीत गडद अंधार पसरला. अंधार आणि तो सस्पेन्स रोहनच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. फार्म हाऊसच्या बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे लाल निळे दिवे खिडकीच्या काचेवर परावर्तित होत होते. बाहेरून येणारा पोलिसांचा आवाज आणि पावसाचा गडगडाट यात आता एक भयानक जुगलबंदी सुरू होती. शिल्पाजी, तुम्ही माझ्यासोबत खेळ केलात. रोहनचा आवाज भीतीने आणि रागाने थरथरत होता. मी तुम्हाला एक असहाय्य महिला समजून वाचवलं आणि तुम्ही मला या चक्रव्यूहात अडकवलं. शिल्पाजीने अंधारातच त्याचा हात पकडला. त्याचा स्पर्श आता उबदार नाही तर बर्फासारखा थंड वाटत होता. त्या म्हणाल्या, रोहन, आता वाद घालण्याची वेळ नाही. जर पोलिसांनी तो लिफाफा तुझ्या बॅगेत पाहिला तर ते माझंही एक ऐकणार नाही. माझा नवरा विक्रमसिंग अत्यंत प्रभावशाली माणूस आहे. तो तुला कोर्टाची पायरी चढू देण्याआधीच संपवून टाकेल. जर जिवंत राहायचं असेल तर माझ्यासोबत निघ. दरवाजा तोडण्याचा आवाज आला. धड धड. पोलीस, दरवाजा उघडा, नाहीतर आम्ही दरवाजा तोडून आत येऊ. बाहेरून एक करडा आवाज घुमला. रोहनकडे विचार करायला फक्त काही सेकंद होते. त्याने मनात एक धाडसी निर्णय घेतला. शिल्पाजीवर आंधळा विश्वास ठेवणे आता शक्य नव्हते, पण पोलिसांच्या हाती लागून स्वतःला अडकवणेही शहाणपणाचे नव्हते. त्याने ती काळी बॅग पाठीवर घेतली आणि म्हणाला, ठीक आहे, कुठं जायचं सांगा, पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतः पोलिसांकडे जाईन. शिल्पाजींनी खोलीच्या मागच्या बाजूला असलेला एक जुना लाकडी दरवाजा उघडला. हा रस्ता थेट फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला असलेल्या स्वच्छ पाण्याच्या तळ्याकडे, तिथून जाणाऱ्या जंगलाकडे जात होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. पावसाच्या गराठ्यात दोघेही अंधारात धावू लागले. मागून मुख्य दरवाजा तुटल्याचा आवाज मोठा झाला. कडाडा. आणि फार्म हाऊसमध्ये टॉर्चचे प्रकाश झोत फिरू लागले. पोलिसांना ते दोघे पळून गेल्यास समजलं होतं. ते मागच्या रस्त्याने जंगलाकडे गेले आहेत. पकडा त्यांना, असा आदेश बाहेर घुमला. रोहन आणि शिल्पाजी जंगलाच्या चिखलमय वाटेने धावत होते. धावता धावता रोहनचं लक्ष सतत शिल्पाजीवर होतं. इतक्या कठीण प्रसंगातही त्यांच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा एक वेगळेच समाधान होतं, जे रोहनला अधिक संशयास्पद वाटत होतं. सुमारे अर्धा तास धावल्यानंतर ते जंगलातील एका जुन्या पडक्या वाड्यापाशी थांबले. तिथे काळ्या रंगाची कार आधीच उभी होती. कारचा ड्रायव्हर सीटवर एक माणूस बसला होता. त्याने गाडीची हेडलाईट चालू केली. त्या प्रकाशात रोहनने पाहिले तर त्याचे डोळे विस्फारले. काल चालवणारा माणूस दुसरा कोणी नसून रोहनची ज्या ऑटोमोबाईल कंपनीत मुलाखत झाली होती, त्या पॅनलमधील एक मुख्य मॅनेजर होता. मॅनेजरने गाडीतून उतरून शिल्पाजींना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मॅडम, काम फत्ते झालं, लिफाफा मिळाला. शिल्पाजींनी रोहनच्या पाठीवरच्या बॅगेकडे पाहत एक क्रूर हास्य केलं आणि म्हणाल्या, हो, लिफाफा आता आपल्या ताब्यात आहे आणि हा रोहन, हा आपलाच खरा मोहरा आहे. विक्रमला वाटेल की या नवीन मुलानेच त्याची कागदपत्र चोरली आहेत. रोहनला आता संपूर्ण चित्राचा उलगडा झाला होता. शिल्पाजींनी ट्रेनपासून तो फार्म हाऊसपर्यंत रचलेलं सगळं नाटक केवळ त्या लिफाफ्याला विक्रमसिंगच्या घरातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आणि त्याचा आळ रोहनवर घालण्यासाठी होता. ट्रेनमधील ते दोघंही गुंड पोलिसांची खबरे नसून शिल्पाजींची माणसं होती, ज्यांनी रोहनचा विश्वास जिंकण्यासाठी ते नाटक रचलं होतं. तुम्ही खूप मोठी चूक केली शिल्पाजी, रोहन मागे सरकत म्हणाला. आता तू काहीच करू शकत नाही रोहन. मॅनेजरने खिशातून पिस्तूल काढत रोहनवर रोखली. तो लिफाफा निमूटपणे आमच्या हवाली कर, नाहीतर तुझा मृतदेह जंगलातून कधीच बाहेर पडणार नाही.
रोहनने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर साताऱ्याच्या मातीत वाढलेल्या एका तरुणाचे धाडस होते. त्याने बॅग हळूहळू जमिनीवर ठेवली, जणू तो शरणागती पत्करत आहे. मॅनेजर लिफाफा घेण्यासाठी पुढे सरसावला. तितक्यात रोहनने जमिनीवर एक मोठा दगड उचलला आणि पूर्ण ताकदीने मॅनेजरच्या हातावर मारला. मॅनेजरच्या हातातली पिस्तूल चिखलात पडून पडली. रोहनने क्षणाचाही विलंब न लावता आपली बॅग उचलली आणि कारच्या हेडलाईटच्या विरुद्ध दिशेला असलेल्या दाट झाडीत झेप घेतली. पकडा त्याला, तो लिफाफा घेऊन पळता कामा नये, शिल्पाजी जोरात ओरडल्या. पावसाच्या अंधारात रोहन जंगलातून पळत होता. आता त्याच्या मागे केवळ पोलीस नव्हते, तर शिल्पाजी आणि त्यांचे गुंडही होते. पण रोहनकडे आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती, तो काळा लिफाफा. त्याला माहीत होतं, जोपर्यंत लिफाफा त्याच्याकडे आहे तोपर्यंत तो स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकत होता. पळता पळता त्याला समोर मुख्य रस्ता दिसला. तिथे पोलिसांची एक गाडी पेट्रोलिंग करत उभी होती. रोहनने मागे वळून पाहिलं. शिल्पाजीचे गुंड अगदी जवळ पोहोचले होते. रोहनने जीवाची पर्वा न करता थेट पोलिसांच्या गाडीसमोर धाव घेतली आणि ओरडला, सर, मला वाचवा. माझ्या मागे विक्रमसिंगच्या कंपनीचे घोटाळ्याचे पुरावे आहेत. गाडीतून एक वरिष्ठ पोलीस अधिकारी खाली उतरले. त्यांनी रोहनला ताब्यात घेतले आणि मागून येणाऱ्या गुंडांना पाहिले. पोलिसांना पाहून गुंड फिरले आणि अंधारात गायब झाले. अधिकाऱ्याने रोहनकडून तो लिफाफा घेतला आणि उघडून पाहिला. त्यात फक्त कंपनीचे कागदपत्र नव्हतं, तर विक्रमसिंग आणि शिल्पाजी या दोघांनी मिळून केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या बेकायदेशीर व्यवहाराची यादी होती. शिल्पाजी आपल्या नवऱ्याला अडकून सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करणार होते आणि त्यासाठी त्यांनी रोहनचा बळी देण्याचं ठरवलं होतं. तू फार मोठं काम केलंस तरुण मित्रा, पोलीस अधिकारी रोहनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. पण तुला एक गोष्ट माहीत आहे का? ज्या विक्रमसिंगच्या कॅबिनमध्ये तुला सही आणायला पाठवलं होतं, तिथे आधीच आमच्या डिपार्टमेंटचा एक अंडरकव्हर ऑफिसर तैनात होता. आम्हाला फक्त या पुराव्याची गरज होती. रोहनने सुटकाचा निश्वास घेतला. ती रात्र, तो प्रवास आणि शिल्पाजींचे ते छन्नी रूप रोहनच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा बनून आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी साताऱ्याच्या वर्तमानपत्रात मुख्य बातमी आली होती. पुण्यातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश. मुख्य सूत्रधार शिल्पा सिंग यांना अटक. सातारा जिल्ह्यातील तरुणाच्या धाडसामुळे सुटका. रोहन आपल्या शिवाजीनगरच्या नव्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये बसला होता. त्याला त्याच कंपनीत एका प्रामाणिक अधिकाऱ्याची नोकरी मिळाली होती. खिडकीबाहेर अजूनही हलका पाऊस पडत होता, पण आता त्याच्या मनात कोणतीही भीती किंवा अस्वस्थता नव्हती. फक्त एका नव्या आणि यशस्वी आयुष्याची सुरुवात होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.